तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका यांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांचे प्रति मंगलाची सुद्धा कामना करतो। आज या ठिकाणी भगवान बुद्धांच्या ज्या उपासक आहे, ज्याप्रमाणे तथागत बुद्धांचे दोन अग्रश्रावक धम्म सेनापती आहे, ज्याप्रमाणे सारीपुत्त आणि महामोग्गलायन, तर भगवान बुद्धांच्या 80 अग्रश्रावकांमध्ये जे 80 अग्रश्रावक भिक्खू आहे, या 80 अग्रश्रावक भिक्खूंमध्ये सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे अग्रभिक्खू होते। स्वतः तथागत बुद्धांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे आणि त्यांचा गौरव सुद्धा केलेला आहे। तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदरच सारीपुत्ताची हत्या झाली काही कर्मठ लोकांद्वारे, आणि सारीपुत्ताची नाही सॉरी महामोग्गलायनची हत्या करण्यात आली। इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि सारीपुत्ताचं सुद्धा परिनिर्वाण जे झालेलं होतं, तर तथागत भगवान बुद्धांकडून त्यांनी अनुमती मागितली होती की तथागत बुद्धा, माझे जे जन्मगाव आहे, तर सारीपुत्ताचा जन्म हा नालंदा या ठिकाणी झालेला होता। नालंदा हे नालंदा ठिकाण राजगिरी पासून 17 किलोमीटर आहे। तर नालंदा हे त्यांचं जन्मगाव, कोणाचं? सारीपुत्ताचं। सारीपुत्त हे असे एकूण 3 भाऊ होते, रेवत, चुंद आणि सारीपुत्त असे ते 3 भावंड, आणि सारीपुत्ताला एकूण 3 बहिणी सुद्धा होत्या। एकीचं नाव होतं चाला, उपचाला आणि शिशुपचाला, नाव कठीण आहे। तर 3 बहिणी आणि 3ही भाऊ भिक्खू आणि भिक्खुनी जीवन त्यांनी ग्रहण केलं होतं। म्हणजे सारीपुत्ताला पकडून ते 3 भाऊ आणि 3ही बहिणी या भिक्खुनी बनल्या होत्या। आणि जी सारीपुत्त हे जे नाव आहे, तर सारीपुत्ताच्या आईचं नाव सारी होतं, सारी। आता सारी नाव असल्यामुळे काही बौद्ध साहित्यामध्ये तिला सारीपुत्ताच्या आईला रूपसारी म्हणतात, जसा गौतमीवरून गौतम। तर रूपसारी आणि रूपनंदा हे आपण जे शब्द ऐकलेले आहे, सिद्धार्थ गौतमाची म्हणजे राजा शुद्धोदन आणि महाप्रजापती यांची जी मुलगी आहे, म्हणजे आपण असं म्हणू सिद्धार्थ गौतमाची सावत्र बहीण, तिचं नाव होतं रूपनंदा। आणि त्याचप्रमाणे सारीपुत्ताच्या आईचं नाव होतं
रूपनंदा, म्हणजे रूपनंदा हे जे नाव आहे, रूपनंदा हे नाव सिद्धार्थ गौतमाच्या बहिणीचं, सावत्र बहिणीचं. आणि सारी हे जे नाव आहे हे सारीपुत्ताच्या आईचे नाव आहे, मातेचे नाव. परंतु तिचे नाव नंदा होतं, सारीपुत्ताच्या आईचं नाव सारी होतं. पण रूप हा शब्द त्या ठिकाणी जोडला कारण त्या रूपवान होत्या. नंदा ही रूपवान होती म्हणून तिचं नाव रूपनंदा ठेवलं. आणि त्याच पद्धतीने सारीपुत्ताची आई सुद्धा ही रूपवान होती म्हणून तिला काही बौद्ध साहित्यामध्ये रूपसारी म्हणतात, रूपसारी. आणि या रूपसारीचाच तो सारीपुत्त. पुत्त हा शब्द पाली आहे आणि संस्कृत भाषेमध्ये त्याला पुत्र म्हणतात. सारीचा पुत्र किंवा रूपसारीचा पुत्र. तर सारीपुत्ताचं एक खूप महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये. असा उल्लेख आहे बौद्ध साहित्यामध्ये, थेरगाथामध्ये, की सारीपुत्त, धम्मसेनापती सारीपुत्त, त्याचा वर्ण हा गोरा होता. आणि महामोगलाईन जे भंते जे आहे त्यांचा वर्ण साम कलरचा होता, म्हणजे ते सावळ्या कलरचे होते. तर ह्या सारीपुत्ताचं जे जन्मगाव आहे, भगवान बुद्धाकडून त्यांनी अनुमती घेतली श्रावस्तीच्या जेतवनारामातून, मूलगंधकुटी महाविहारातून त्यांनी अनुमती घेतल्याच्या नंतर ते आपल्या जन्मगावी नालंदा या ठिकाणी आले. आणि नालंदा या ठिकाणी येत असताना आज जे नालंदा विद्यापीठ आहे, तर हे नालंदा विद्यापीठ म्हणजेच सारीपुत्ताचं ते घर आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या आधीच सारीपुत्ताचं परिनिर्वाण झाल्यामुळे स्वतः तथागत भगवान बुद्धांच्या आदेशावरून तथागत भगवान बुद्धांनीच त्या ठिकाणी नालंदा, ज्या ठिकाणी सारीपुत्ताचा जन्म झाला होता, त्यांच्या घराच्याच ठिकाणी तिथे अस्थि शारीरिक धातूवर स्तूप निर्माण करण्यात आलेला होता, बुद्ध हयात असतानाच. कुठे? नालंदा या ठिकाणी. तर नालंदा हे ऍक्च्युली आज जे आपण नालंदा विद्यापीठ म्हणत असतो, पण ऍक्च्युली त्या ठिकाणी एक मातीचा असा शिक्का सापडलेला आहे, त्याला टेराकोटा म्हणतात. तर त्या मातीच्या त्या मृद शिक्क्यांवर श्री नालंदा महाविहारे असा शब्द लिहिलेला आहे. श्री नालंदा महाविहारे असं त्या गोल मातीच्या अशा गोल त्या शिक्क्यावर ते नालंदा म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला दिसते. म्हणजे त्याचं ऍक्च्युली नाव श्री नालंदा महाविहारे आहे, महाविहारे. तर सारीपुत्ताचं जे घर आहे, तर हे सारीपुत्ताचं घर म्हणजेच नालंदा विद्यापीठ होय आजचं. म्हणजे सारीपुत्ताचं घर आणि त्याच घराच्या ठिकाणी बुद्धाच्या हयातीमध्ये शारीरिक धातू, जे सारीपुत्ताचे शारीरिक धातू, त्याच्यावर चैत्य स्तूप त्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. सारीपुत्ताच्या घराची आठवण म्हणून नंतर ते सारीपुत्ताचं घर, सारीपुत्ताच्या शारीरिक धातूवर त्या जे स्तूप निर्माण करण्यात आला, मग त्या ठिकाणी विहार निर्माण झालं. कालांतराने त्या विहाराचं महाविहारामध्ये रूपांतर झालं आणि त्या महाविहारामध्ये रूपांतर त्या ठिकाणी मग असं करता करता तिथे 10,000 भिक्खू शिकायला लागले. असं होता होता विदेशातूनही भिक्खू शिकायला येऊ लागले. आणि अशा प्रकारे एकेकाळचं सारीपुत्ताचं ते घर म्हणजे जागतिक बौद्ध विद्यापीठ म्हणून, नालंदा विश्व विद्यापीठ म्हणून जगामध्ये अजरामर झालेला आहे. लक्षात घ्या. तर हा सारीपुत्त आणि महामोगलाईने भगवान बुद्धांचे अग्रशिष्य आहे. आणि भगवान बुद्धांची महाउपासिका मी नेहमी सांगत असतो, महाउपासिका मिगार माता विशाखा. आणि भगवान बुद्धांचा महाउपासक महादानी सुदत्त अनाथ पिंडक हे महाउपासक आहे. उपासिका आणि उपासक खूप सारे होते भगवंताचे, पण महाउपासक आणि महाउपासिका एकच झालेली होती. तर भगवान बुद्धांचे अग्रश्रावक म्हणून
80 अग्रश्रावक म्हणजे प्रमुख भिक्खू 80 या 80 मध्ये सारिपुत्त आणि महामोगलायन हे फर्स्ट होते, अग्र होते. आणि या 80 ही अग्रश्रावकांच्या शारीरिक धातूवर महान सम्राट अशोकांनी बुद्धांचे 84,000 महास्तूप त्यांच्यावर बांधली एवढंच आपल्याला माहित आहे. पण 80 अग्रश्रावक जे भगवान बुद्धांचे शिष्य होते त्यांच्याही शारीरिक धातूवर भगवान बुद्धांनी शारीरिक चैत्य स्तूप निर्माण केलेले होते. लक्षात घ्या. तर ते शारीरिक चैत्य स्तूप आजही तुम्हाला दिसते. नालंदा या ठिकाणी अजूनही सारिपुत्तांच्या शारीरिक धातू तिथे ठेवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्तिक पौर्णिमेला साची या ठिकाणी सारिपुत्त आणि महामोगलायन यांचे स्तूप आहे. म्हणजे साचीला केवळ भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवरच नाही तर सारिपुत्त आणि महामोगलांच्या धातूवरचेही स्तूप तिथे म्हणजे शारीरिक धातू तिथे प्राप्त झालेले आहे. त्याचा गुणगौरव म्हणून आदर म्हणून त्या अस्थि धातूची मिरवणूक निघत असते कार्तिक पौर्णिमेला त्या साचीच्या ठिकाणी. आजचं जे साचीचा जो तुम्ही डोंगर पाहता, आपण बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं तर साचीच्या डोंगराचं प्राचीन नाव आहे तिथेच सापडलेलं आहे काकनाथ बोट पहाडी. आणि या काकनाथ बोट पहाडीवर ते चैत्य गिरी नाव आणि नंतर आताच्या आधुनिक याच्यामध्ये ते साची नाव पडलेलं आहे. साची या शब्दाचा अर्थ साची आणि शांती असा तो शब्द आहे. आणि सम्राट अशोकाने तिथेच का बनवला साची महास्तूप, तिथेच त्या पहाडीवरच का सारिपुत्त महामोगलांच्या अस्थि धातू ठेवल्या? कारण सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी आहे, ज्या पहिल्या महाराणी म्हणजे कोण, विदिशा देवी, हे विदिशा शहर लागूनच आहे साचीला. आणि त्या विदिशा शहर लागून असल्यामुळे आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ सर्वात जास्त महास्तूप संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये महास्तूप सगळीकडे बांधले सम्राट अशोकाने. पण सर्वात जास्त संख्येनं सर्वाधिक संख्या जर कुठे असेल स्तूपांची, महास्तूपांची, तर ती मध्य प्रदेशामध्ये. एकेकाळी त्याला बुद्ध प्रदेश म्हणून ओळखल्या जात होतं, पण आता ते आणि नंतर बुद्धाच्या काळामध्ये तर संपूर्ण मध्य प्रदेशाला अवंती महाजनपद म्हणून ओळखल्या जात होतं. आजचं जे विदिशा आणि साची शहर आहे किंवा उज्जैन वगैरे जे शहर आहे हे अवंती बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजनपदापैकी एक जे महाजनपद होतं हे अवंती महाजनपदामध्येच हे साची वगैरे हे विदिशा सगळं येत होतं. तर ज्या विदिशा देवीला 2 मुलं झाले होते, सम्राट अशोकाची दोन जी पहिली महाराणी आहे आणि ती मुळातच शाक्य कुमारी बुद्धिस्ट होती, बौद्ध परिवारातली होती. तिचं नाव देवी होतं, पण ते विदिशा गावामध्ये त्या नगरामध्ये जन्म झाल्यामुळे तिला विदिशा देवी म्हणत होते. आणि मुळातच वयाच्या 7व्या वर्षीमध्येच संघमित्रा आणि महामहेंद्रावर बौद्ध धम्माचे संस्कार स्वतः विदिशा देवीनं केलेले होते. तर विदिशा देवीला 2 मुलं झाले होते, पण आपल्याला केवळ एक मुलगा आणि एक मुलगीच झाली हेच आपल्याला उल्लेख आढळतो. पण त्या विदिशा देवीला 2 मुलं झाले होते. एका मुलाचं नाव होतं महामहेंद्र, दुसऱ्याचं नाव होतं उजेनिया आणि मुलगी संघमित्रा. तर तेही पुरावे आता जगासमोर येत आहे की उजेनिया, महामहेंद्र, उजेनियावरूनच ते उज्जैन शहर झालेलं आहे. सम्राट अशोकाचा म्हणजेच विदिशा देवीच्या मुलाचं नाव होतं उजेनिया. उजेनिया हा पाली शब्द आहे, त्याच्यावरच उज्जैन हा शब्द तयार झालेला आहे. आणि स्वतः सम्राट अशोकांनी 15 वर्ष राज्यकारभार मध्य प्रदेशामध्ये केलेला होता. आणि लक्षात घ्या, तर हे जे मध्य प्रदेश हा बेल्ट आहे, तर त्या ठिकाणी साचीच्या ठिकाणी सारिपुत्त आणि महामोगलांच्या शारीरिक धातूचे स्तूप स्वतः सम्राट अशोकांनी बांधलेले होते. सर अलेक्झांडर कनिंघम यांनी ते बुद्धांच्या अस्थि धातूचं शोध तर त्यांनी केलाच, सर अलेक्झांडर कनिंघमनी, पण बुद्धाचे अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोगलांच्या ज्या अस्थि तुम्हाला दिसते आज साचीच्या बाजूला जे स्तूप दिसते, तर याच्यामध्येही श्रेय सर अलेक्झांडर कनिंघमचंच जात आहे. लक्षात घ्या सर. आणि साचीच्या ठिकाणी म्हणजे साचीला तर आहेच, पण साचीवरून 10 किलोमीटर एक स्थळ आहे, लोक तिथं फारसे जात नाही, सतधारा.
सतधारा म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, सत म्हणजे सत हा पाली शब्द आहे. सत या सत पाली आहे आणि संस्कृत भाषेमध्ये सत्य. सतधारा हे जे ठिकाण आहे साचीपासून 12 किलोमीटर आहे, त्या ठिकाणी सुद्धा अरहत भिक्खू सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थि अवशेष प्राप्त झालेले आहेत. लक्षात घ्या, त्याही तिथे ठेवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच साचीच्या पहाडावर सोनारी नावाचं एक ठिकाण आहे. आपल्याला जर माहित म्हणजे भगवान बुद्धांचे पहिले अरहत भिक्खू, पहिला भिक्खू जो आहे, पहिला शिष्य ज्यांचं नाव होतं कौंडिन्य, या कौंडिन्य भंतेंच्या अस्थी आहे कुठे कुठे सापडल्या? तर कौंडिन्य भंतेंच्या अस्थी मध्य प्रदेशमध्ये साची पासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर सोनारी नावाचं ठिकाण आहे. सोनारी, त्याचं नाव सोनारी का पडलं? आरी, आरी आणि आरे. धम्मचक्राला किती आरे असते? 24 असते. बुद्धांचे 32 लक्षण म्हणून 32 लक्षणाचंही चक्र, त्याला अशोक चक्र म्हणता येणार नाही, त्याला धम्मचक्र म्हणतात. 32 आऱ्याचं, 24 आऱ्याचं आणि 8 आऱ्याचं. आरे, आरे म्हणजे काय? ते 24 आरे नाही का, त्याला हिंदीमध्ये तिल्लिया म्हणतात. म्हणून ते सोन आरी, सोनारी म्हणजे काय? सम्राट अशोकाचा जो जम्बूद्वीप भारत होता तो सोनेरी भारत होता. सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका. सोन्याचा भारत म्हणजे सोन्याची लंका म्हणजे काय? सोन्याची लंका म्हणजे रावणाची लंका नव्हे. रावण काय त्या लंकेले झाला नाही. लक्षात घ्या, लंकाय जम्बूद्वीपे म्हणतो. लंका हा शब्द आपल्या बुद्ध वंदनेच्या पुस्तकामध्ये येते. म्हणजे सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका. लक्षात घ्या, ही कोण निर्माण केली होती? सम्राट अशोकांनी. बुद्ध धम्ममय जम्बूद्वीप आणि बुद्ध धम्ममय लंका म्हणजेच सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका. लक्षात घ्या. म्हणून आता जो आपण राष्ट्रध्वजावर आपण पाहतो, जे बाबासाहेबांनी कोरलेलं आहे, त्याला आपण तिरंगा म्हणू नये. हा असंवैधानिक शब्द आहे, अपमान आहे. तिरंगा हा शब्द मनुवाद्यांनी जाणीवपूर्वक दिलेला आहे. त्याच्यामध्ये 4 रंग आहे आणि त्याला तिरंगा ध्वज म्हणू नये. मी आधी सांगितलं आहे, त्याला राष्ट्रध्वज म्हणलं पाहिजे. आणि त्या राष्ट्रध्वजावर 24 आरी, आरी म्हणजे आरे ते तिल्लिया, 24 आऱ्याचं चक्र आहे. तर ते निळं आहे. लक्षात घ्या, निळं आहे ते. पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये जेव्हा जम्बूद्वीप भारत आणि जम्बूद्वीप ते श्रीलंका स्वर्णिम लंका होती, तर सम्राट अशोकाच्या भारताचं प्रतीक म्हणून गोल्डन धम्मचक्र होतं. म्हणजे गोल्डन भारत आणि गोल्डन लंका म्हणूनच ते गोल्डन चक्र होतं. आता ते राष्ट्रध्वजावर सफेद आलेलं आहे, पण अशोकाच्या काळामध्ये गोल्डन चक्र काढल्या जात होतं. स्वतः सम्राट अशोकांनी जे पाटलीपुत्र राजमहाल उभा केला होता, त्या राजमहालावर सुद्धा त्यांनी गोल्डन चक्र उभारलेले होते. लक्षात घ्या. म्हणून आजही भारतामध्ये हे जे आज ज्या मग कौंडिन्य भंतेजींच्या अस्थी कुठे आहे? तर कौंडिन्य भंतेजींच्या अस्थी विदेशामध्ये इंग्लंडला ठेवलेले आहे. कौंडिन्य भंतेजी जे भगवान बुद्धांचे पहिले अरहत भिक्खू. दुसरी गोष्ट, महान सम्राट अशोकांचे जे धम्मदीक्षा गुरु आहे त्यांचं नाव आहे मोग्गलीपुत्त तिस्स. या मोग्गलीपुत्त तिस्साचा जन्म मथुरा या ठिकाणी झाला होता आणि या मोग्गलीपुत्त तिस्साच्या नेतृत्वातच सम्राट अशोकांनी 84,000 महाविहार महास्तूप बांधली होती. धम्म संगीतही भरवली होती. मोग्गलीपुत्त तिस्सांनीच त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती. मोग्गलीपुत्त तिस्स जर सम्राट अशोकांना भेटले नसते तर जगभर बुद्धाचा धम्म पोहोचला नसता. मग या मोग्गलीपुत्त तिस्साच्या अस्थी कुठं आहे? तर मोग्गलीपुत्त तिस्साच्या अस्थी मध्य प्रदेश मध्येच अंधेर नावाचं एक गाव आहे, पहाडीवर डोंगरावर. त्या ठिकाणी मोग्गलीपुत्त तिस्साच्या अस्थी प्राप्त झालेले आहे. लक्षात घ्या. आणि या मध्य प्रदेश मध्ये एक सिहोर म्हणून तालुका आहे, तिथे पानगुराडिया नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी सारूमारू नावाचं एक ठिकाण आहे, सारूमारू म्हणतात. तर त्या सारूमारूला सुद्धा सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी प्राप्त झाले. त्याचं नावच आहे, सारू म्हणजे सारीपुत्त आणि मारू म्हणजे महामोगलाय.
हे सारुमारू ठिकाण आजही मध्य प्रदेशमध्ये आहे. तर ह्या भगवान बुद्धांच्या ज्या काही अस्थि धातू आहे, शारीरिक धातू आहे, तर त्यांची पूजा आजही होत असते. आणि म्हणून या शारीरिक धातूंचं एक बौद्ध धर्मामध्ये एक अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याची एक प्रतिष्ठा आहे. आणि शारीरिक धातू ह्या भगवान बुद्धांनी सुद्धा म्हणजे हयात असताना अर्हत जे भिक्खू होते त्यांच्या शारीरिक धातूवर स्वतः भगवान बुद्धांनीच आदेश दिला होता. ही स्तूप नावाची संकल्पना बुद्धाची आहे. स्तूप नावाची संकल्पना कोणाची आहे? बुद्धाचीच आहे. बुद्धाच्या आधी स्तूप नव्हते, पण स्तूपाची परंपरा होती असंही मी वैशालीला असं ऐकलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये, किंवा 7 अपरिहार्य धम्मामध्ये आपण पाहत असतो की स्तूपाचा प्रकार होता. 4 लोकांच्या याच्यावर म्हणजे 4 प्रकारचे स्तूप असतात. तुम्हाला मी आधी सांगितलंय. शारीरिक चेतीय स्तूप म्हणजे शारीरिक धातूवर बनवले जातात. दुसरे आहे पारिभौगिक स्तूप, म्हणजे भिक्खूंच्या, अरंत भिक्खूंच्या किंवा बुद्धांच्या भिक्षापात्रावर आणि चिवरावरही स्तूप बांधल्या गेलेली होती. आपण वैशालीला केसरिया यायला गेलो तर भगवान बुद्धांच्या भिक्षापात्रावरही स्तूप निर्माण केला होता महान अशोकांनी, पण त्याच्या अगोदर लिच्छवी बज्जी लोकराजांनी. लक्षात घ्या, भगवान बुद्धांचा जे चिवर होतं त्या चिवरावर आजही उज्जैनला चंड प्रज्योत राजांनी स्तूप बांधला. तर त्या स्तूपाचं एक नाव होतं पारिभौगिक स्तूप. शारीरिक धातू स्तूप म्हणजे अस्थि धातू, पारिभौगिक स्तूप म्हणजे ज्या वस्तू बुद्धाने किंवा अरंत भिक्खूने वापरलेल्या आहेत, तर त्या चिवरावर, संगाटीवर म्हणा, जे काही असेल भिक्षापात्रावर ते स्तूप बांधण्याची परंपरा होती. आणि मग तिसरा आहे उद्देशिका स्तूप. उद्देशिका स्तूप म्हणजे काय? एक उद्देश ठेवून की भगवान बुद्धांचं एक आठवण म्हणून की भगवान बुद्धाने या ठिकाणी 1 वर्षावास केला, 2 वर्षावास केले, 25 वर्षावास केले. भगवान बुद्धांनी या सूत्राचा उपदेश केलाय. भगवान बुद्ध या गावी आले होते, म्हणजे भगवान बुद्धाच्या एका शिष्याचा या ठिकाणी जन्म झाला, म्हणून ते उद्देशिका स्तूप म्हणून त्या ठिकाणी निर्माण करायचे. आणि नंतर ते मनोती स्तूप म्हणून, जे आता लोक दिवाळीच्या दिवशी असे गोल गोल गोबरचे वगैरे असे करतात, ते एक स्तूपाचा प्रकारच आहे. किंवा आता तुम्ही रस्त्यानं कधी जात असले तर तुम्हाला वीट भट्ट्या जरी पाहिल्या तरी, आता आपल्या महाराष्ट्रात तर नाही, पण तिकडे MP UP साइड कर, आजही बिहार साइड कर, अशा स्तूपाच्या आकाराच्याच वीट भट्ट्या लावतात, कारण त्यांनी प्रेरणाच त्या तुपांकडून घेतलेली आहे. आता 84,000 महास्तूप, महाविहार जर सम्राट अशोकाने उभी केली असेल तर किती विटा लागल्या असेल? कल्पना करा बरं, कल्पना करा ना. अख्ख्या जम्बूद्वीप मध्ये, जम्बूद्वीप म्हणजे अख्खा भारत, अखंड भारतामध्ये 84,000 महास्तूप आणि महाविहार निर्माण केली, तर कितीतरी कारागीर, कितीतरी मजूर लागले असेल आणि कितीतरी वीट भट्ट्या असेल. आणि ते लोक, आणि वीटही काही, तुम्ही वीट पाहते आजच्या ज्या विटा काहीच नाही त्या समोर, एका 4-4 विटाची एकच वीट आहे. नालंदाची वीट पहा तुम्ही, अशी एखाद्याला फेकून घेत मारली तर लक्षात घ्या एवढ्या मोठ्या मोठ्या विटा आहे, आणि आजही त्या मजबूत आहे एवढ्या वर्षापासून. आताच्या विटा तर काही कामाच्या, इतक्या मजबूत आहे त्या, आहे की नाही? तुम्ही नालंदाच्या विटा पहा, कुठल्याही विटा पहा तुम्ही बौद्ध स्थळाच्या. काही एवढे मूर्ख लोक आहे, आम्ही बुद्ध गयाला वगैरे, धम्मस्थळीला वगैरे नाही, तो नालंदा विटाच्या भट्ट्या दाखवायला आणल्या म्हणते आम्हाला, कारण त्याला माहित नाही ना, श्रद्धा नाही बुद्धाविषयी. समजलं? त्याला काय पाहिजे? ताजमहाल, दिल्लीचा किल्ला, तिकडे गोवा, हावडा ब्रिज, असं काहीतरी झुले मुले वगैरे असले तर चांगलं म्हणते. म्हणजे इतकं आपल्या समाजामध्ये अज्ञान आहे की बाहेर देशातले, बौद्ध राष्ट्रातले लोक तिथं येऊन ते माती आपल्या जिभेवर लावतात, कपाळाला लावतात, धन्य मानतात. आणि आपल्या इकडे लोक धम्मस्थळला आता जातात ना लोक बुद्ध पौर्णिमेला वगैरे, म्हणजे त्यांना, आता आपण असं म्हणू अज्ञान म्हणू की त्यांना त्या स्थळांची माहिती नाही, इतिहासाची माहिती नाही, म्हणून होऊ शकते ते. पण तसं वाणीचे दोष होते ना, हे विटाच्या भट्ट्या दाखवायला आणल्या, काहीच तर नाही आणलं, काहीच तर नाही आहे इथं, काय आहे इथं, तर अशी मूर्खता आहे. पण आता त्या स्थळाचं किती महत्व असते, आहे की नाही? मग त्या विटाच्या भट्ट्या आहे का नाही मुचक्या, तर त्या विटाच्या भट्ट्या म्हणणं हे सुद्धा वाणीचे दोष आहे. मग विदेशातले लोक मूर्ख आहे का? येतात का नाही? वैशालीला येतात, केसरियाला येतात, राजगिरीला येतात,
संकिशाला येतात, कौशांबीला येतात ना, आणि ते सगळे ते प्राचीन संघाराम, विहार, शून्यागार, त्याचे विटाचे असे खंडहर आहे ना. खंडहार शब्द हा म्हणूही नाही, मला तर मनुष्य वाटत नाही, पण ब्राह्मण लोकांनी ते शब्द पुढे आणला. नालंदाचे खंडहर, राजगिरीचे खंडहर. खंडहर म्हणजे ते वेगळं असते. खंडहर हा शब्द अपमानजनक आहे. त्याचं एक महत्व आहे, कारण तिथं स्तूप होते, विहार होते, म्हणून आपले लोक, काही लोक खंडहर म्हणते, ते खंडहर म्हणू नये. पल्ल्या पुल्ल्या घराले, पल्ल्या पुल्ल्या बिल्डिंगले खंडहर म्हणते. महान अशा अरहत भिक्खूंच्या आणि बुद्धांच्या त्या प्राचीन बौद्ध स्थळाला खंडहार शब्द वापरू नये. ते महान आहे, त्याचं एक अस्तित्व, महत्व आहे ना. आणि ते किती महत्वाचं आहे की ते महान अशोकाने निर्माण केलेलं आहे. म्हणून बरं झालं तो महान सम्राट अशोक राजा झाला आणि मोगली कुततीस्स भंते जी त्यांना गुरुच्या रूपामध्ये मिळाले. तर सम्राट अशोकांनी असं फाह्यांच्या डायरीमध्ये लिहून आहे की सम्राट अशोकांनी धम्मयात्रा चिवरावर केलेली आहे. तुम्ही म्हणाल सम्राट अशोकाने चिवर कसं काय घेतलं? ब्रह्मदेशामध्ये एक राजा होता, धम्मचेती राजा. जसा भारतामधला सम्राट अशोक आहे ना, तसाच ब्रह्मदेशामध्ये धम्मचेती नावाचा राजा झाला. तर धम्मचेती नावाच्या राजानं सुरुवातीला चिवर घेतलं, चिवर घेऊन पुन्हा उतरवलं आणि पुन्हा राजा बनला. तर तसंच भारतामध्ये मोगली कुततीस्सानं सम्राट अशोकाला जेवढे काही धम्मयात्रा करायची होती, तर महास्तूप बांधायला 3 वर्ष लागली. किती वर्ष? 3 वर्ष. तर आणि ह्या मग महास्तूप जे बांधून झाल्याच्या नंतर सम्राट अशोकाने स्वतः त्या स्तूपाला भेटी दिल्या. स्वतः सम्राट अशोक मुंबईला आले, सोपाऱ्याला. जेवढे स्तूप बांधले ना, तेवढ्या स्तूपाला भेटी दिली आहे राजानं. कोण? सम्राट अशोकाने. काही काही स्तूपाच्या ठिकाणी संघमित्रा महामहेंद्राला सोबत घेऊन आले. आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सम्राट अशोक आले पवनी भंडाऱ्याला, समजलं, संघमित्रा महेंद्राला घेऊन स्तूपाचं उद्घाटन करायला. मोगली कुततीस्स मुंबईला आले, समजलं. बुलढाण्याला आले त्या भोन स्तूपाचं. भोन म्हणजे ते बौद्ध स्तूप आहे, ते संग्रामपूर आहे की नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये. मी नेहमी सांगत असतो ते बुलढाणा नसून ते बुद्ध ठाणा आहे. आणि त्या बुद्ध ठाण्यामध्ये जे आता संग्रामपूर तालुका म्हणते बुलढाणा, ते संग्रामपूर तालुका नाही, ते संघारामपूर तालुका आहे. आणि संघारामपूर तालुक्यामध्येच तर ते भोन स्तूप आहे. ते भोन नाही, ते बौद्ध स्तूप आहे. पण नाव बदलण्यात म्हणजे ब्राह्मण किती हुशार आहे. तर सम्राट अशोकाने त्या सर्व स्तूपांना भेटी दिलेल्या आहे. आणि केवळ त्या दिवाळीच्या पर्वावर नाही, तर महिन्यातून 4दा उपासक उपासिका लोक त्या ठिकाणी दीपदान करायचे. तर लोकांनी ते एकच दिवस चालू केलं. एकच दिवस काय करत होते? 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा. महिन्यातून 4दा त्या 84,000 महास्तूपापाशी सम्राट अशोकाने सुरुवात केली. पण त्या परिसरातले बौद्ध उपासक उपासिका महिन्यातून 4दा त्या ठिकाणी दिवे लावायला जात होते, दीपदान करत होते आणि त्या ठिकाणी पुष्प वाहून त्या स्तूपाला वंदन करत होते. कारण तेव्हा काही मेणबत्त्या वगैरे नव्हत्या. ती लोक दीप म्हणतो का नाही आपण. तर सम्राट अशोकांनी हे जे महास्तूप निर्माण केले, म्हणून आपल्याला आता तुम्हाला जर मी असं विचारलं असतं की लुंबिनी कुठं आहे, तर तुम्हाला शोधता आली असते का? पण सम्राट अशोकाने ते लुंबिनी हेच ती जागा आहे म्हणून तिथं खंबा काढून ठेवला. तुम्ही लुंबिनीला जा, लुंबिनीच्या आजूबाजूला तुम्हाला पूर्ण शेती दिसते, एकही डोंगर दिसत नाही, पहाडही दिसत नाही, दगड. पण तिथं पिल्लर खंबा काढून ठेवला म्हणून आपल्याला सांगता आलं निशाणी. म्हणजे येणाऱ्या लोकांना तिथं खंबा काढून ठेवला. खंबाच काढून नाही ठेवला, सम्राट अशोकाने तिथं लिहूनही ठेवलं. काय लिहिलं? मी नेहमी सांगतो, इय साक मुनी बुधे जाते, यम साक मुनी बुधे जाते. इथं शाक्य मुनी बुद्धाचा जन्म झाला. आणि मी माझ्या राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षानंतर या लुंबिनी गामे असा शब्द लिहून आहे स्तंभावर. लुंबिनी गामे, लुंबिनी गामे. लुंबिनी म्हणजे काय? पाली शब्द आहे. लुंबिनी हे गावाचा कर मी माफ केलेला आहे, समजलं. म्हणजे तिथं बुद्धाचा जन्म, सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाल्यामुळे याचा कर मी माफ करत आहो. तर हे सम्राट अशोकाचा आदेश आहे. म्हणून आज तुम्ही जे जाता, हे हाय्यान, युआनशांग, इसिंग, तर यांना तर ते नंतर शोधता आलं. पण सम्राट अशोकाने तर तिथं स्तूपच बांधले नसते, खंबे काढून ठेवले नसते, स्तंभ काढले नसते, तिथं शिलालेख करून ठेवले नसते, तर आज जगातल्या लोकांनाही दिसलं नसतं आणि तुम्हालाही बुद्धगया कोणती वेळ, सारनाथ कोणतं हे माहित पडलं नसतं. मग हे कोणाची देण आहे? महान सम्राट अशोकांची देण आहे. आणि त्या काळामध्ये तर इंजिनियर
होते नव्हते आपल्याला माहित नाही, पण त्याचं तुम्ही पहा ना, आहे का नाही? पहा किती त्या दिवशी किती वेरूळच्या लेणीमधला किती चमत्कार म्हणत नाही ना, आपण मानतो का त्या गोष्टीला चमत्काराला, पण किती त्याचं कारागीर ते वास्तू विशारद किती श्रद्धावान असेल की 10 मार्चला 10च नंबरच्या त्या लेणीमध्ये वेरूळच्या बुद्धाच्या तोंडावर ते सूर्याचं किरण पडत आहे. बरं, डोक्यावर नाही, बितू कपाळापासून एवढंच किरण पडते. म्हणजे किती टेक्निक आहे, याला म्हणते खगोल विज्ञान. तर एवढे प्रगत लोक होते त्या काळामध्ये, लक्षात घ्या. म्हणून त्या स्तूपांचा अपमान होईल आपल्याला नाही समजत तर काही हरकत नाही, पण आपण बौद्ध स्थळांना भेटी देत असताना आपल्या वाणीचे दोष करू नये, कारण ते महास्तूप आहे आणि त्याला आपण वंदन केलं पाहिजे. अनेक उपासक उपासिकांना सवय आहे, मी थांबतो, की अनेक उपासक उपासिकांना सवय आहे की बुद्धगयाला गेल्याच्या नंतर आपण गेल्याबरोबर पटपट मोबाईल काढतो. लक्षात घ्या, इथं जे ऐकत आहे उपासक उपासिका त्यांना मी सूचना करतो की आपण धम्मसहरीला भेट गेल्याच्या नंतर आपलं पहिलं कर्तव्य आहे, लोक बस विहारामध्ये एंट्री केली, आधीचे जुने लोक श्रद्धालय होती त्यांच्यामध्ये. आता मी त्या दिवशी आहे की नाही विहारामध्ये आपल्याकडची सर्वसाधारण मीटिंग जरी का असे ना, विहारात आल्याच्या नंतर तुम्ही भंतेजीला भेटायला या, कार्यक्रम घेण्याकरिता या, कोणत्याही कामाकरिता या, साधं भेटण्यासाठी या, जे मला भंतेजीला कार्यक्रमाची तारीख घ्यासाठी आहे किंवा कोणत्याही म्हणा, तुम्ही कुठल्याही विहारामध्ये आल्याच्या नंतर आपण तिवार पंचांग प्रणाम बुद्धाला केला पाहिजे. पण लोकांना सवयी कशी आहे, तर भंतेच्या रूम मध्येच येते. म्हणजे काय इथपर्यंत आहे आपल्या लोकांचं, म्हणजे हे साधारण समजून सांगावं लागते. काही लोक तर त्या गेटच्या मागच राहते, तिथूनच फोन लावते, जसे का त्याची घरवाली वे का. म्हणजे अशाही पद्धतीचे लोक आहे. अरे आपण भंतेजीला कार्यक्रमासाठी बोलावत आहोत किंवा कोणतं काम आहे तर गेट काढून आत आलं पाहिजे, बुद्धाने वंदन केलं पाहिजे, भंतेजीले वंदन करून खाली बसून भंतेजी माझ्या घरी काही कार्यक्रम आहे किंवा माझं काही समस्या आहे, तर याला म्हणते अनुभव, आहे की नाही. आता मी याच्यामध्ये सांगतो ना, म्हणजे तुम्ही साधी मीटिंग जरी विहारामध्ये जरी घेतली ना किंवा साधं विहारात जरी आले ना भंतेजीला साधं भेटण्यासाठी, तर आपण पहिले भगवंताला वंदन केलं पाहिजे. याला म्हणते आदर, गुणगौरव. अंधश्रद्धा नाही म्हणत, तुम्हाला दिवसातून 10 वेळा पाया लागायला नाही लावत मी, परंतु आपण उपासक उपासिकांनी हा गुण धारण केला पाहिजे. लक्षात घ्या, त्याला म्हणते धम्म. धारेती इति धम्म, जो धारण केला जातो त्याला धम्म म्हणते. धम्म काय न पश्यती, धम्म कुठे आहे? धम्म नावाची काही वस्तू आहे का? धम्म नावाची काही व्यक्ती आहे का? नाही. धम्म म्हणजे काय, आपल्या जगण्यातला नियम. लक्षात घ्या, धम्म काय ना म्हणजे आपल्या वागण्यामध्ये आचरणामध्ये धम्म दिसू द्या. 100% नाही होत असेल, तुम्ही असा का मी असो, परंतु आपण मात्र त्या मार्गावर असलं पाहिजे, प्रयत्नबद्ध असलं पाहिजे. लक्षात घ्या. तर अनेक उपासक उपासिका, आता मी बुद्धगयेची सहल जाणार आहे म्हणून मी ते सांगत आहो की उपासक गेल्याबरोबर आधीचे लोक, आम्ही जुने लोक जायचो धम्मसरीला, पण आता जुने लोक गेले का बस एंट्री केली, ट्रॅव्हल्स मधून उतरले का काढले मोबाईल, काल चालू झालं आपलं, इकडे इथं उभा आहे तिथं उभा आहे, अजिबात त्या स्तूपालाही वंदन करत नाही. इतके बेकार लोक आपले लोक. अजिंठाला जातील, वेरूळला जातील, कारले भाजीच्या लेणीला जातील, त्या एलिफंटा बुद्ध लेणीला जातील, कुठेही लेण्यावरही गेले का नाही, अहो त्या लेणीले वंदनही नाही करत. म्हणजे त्याचं म्हणजे आम्हाला असं गेल्याबरोबर असं गदगदून येते, त्या दगडामध्ये कोरल्या कशा असन भंतेजीनं, कशा त्या राजे उपासकांनी कोरलेल्या असन, आणि त्या दगडामध्ये कोरल्या म्हणजे साधी गोष्ट आहे. जगामध्ये अजुबा आहे तो, जगाच्या पाठीवर कुठंच भेटणार आहे. बुद्धाशिवाय भारतात आहेच का? भारतामध्ये आहेच नाही, बुद्धाशिवाय दुसरं काही नाही. पण आमचे लोक लेणीवर जरी का असे ना, काढला मोबाईल, अरे ना तिथं वंदना घेत ना पंचशील घेत आहे. तुमच्याकडे वेळ नसेल, कमीत कमी 3 वेळा वंदन करा. तिथं कमीत कमी लेणीवर गेल्याच्या नंतर माणसानं काय केलं पाहिजे, जिथं आपल्याला बुद्धाची मूर्ती दिसते तिथं आपण पंचशील घेतलं पाहिजे. लेणीवर गेल्याच्या नंतर आपल्याला जिथं हिनयानी लेण्या आणि महायानी लेण्या दिसते ना, महायानी लेण्या आणि हिनयानी लेण्या, तर महायानी लेण्यामध्ये बुद्धाच्या मूर्त्या दिसल्या, बोधिसत्वाच्या दिसल्या, तर तिथं आपण कमीत कमी पंचशील घ्यायचं. आणि जिथं तुम्हाला स्तूप दिसते, कोटीव स्तूप किंवा चैत्य स्तूप, दगडांचे स्तूप नाही का, जसं कारल्याच्या लेणीमध्ये आहे, तर त्या स्तूपापाशी तुम्ही धूप पूजा घेतली पाहिजे. समजलं तुम्हाला? बोधिवृक्ष दिसलं तर बोधिवृक्षाची, याला म्हणते संस्कार. आजही बुद्धगयाच्या श्रीलंका बौद्ध राष्ट्रातले लोक बुद्धगयाला येतात ना, बोधिवृक्षाची पूजा वेगळी करतात, शारीरिक धातूची वेगळी पूजा करतात. लक्षात घ्या, तर ही त्यांच्यामध्ये आलेली श्रद्धा आहे. आपल्या बौद्ध समाजामध्ये बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती
बरं यायच्या प्रती तर नाही, पण बाबासाहेबांच्या उपकाराची नाही, बाबासाहेबांप्रती श्रद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे का नाही? फाल्गुन पौर्णिमेला बाया मस्त रंगपंचमी खेळल्या, मला मोबाईल मध्ये पाठवले काही जण, आणि ते बुद्ध विहारापाशी. बुद्ध विहार म्हणजे काय? धम्म संस्काराचं केंद्र. बुद्ध विहार म्हणजे काय? माणूस घडण्याचं केंद्र. आणि बुद्ध विहार म्हणजे काय? तर शांतीचं ठिकाण. पण आज आपल्या समाजामध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी कचाकच कोंबडे कापून लोकांना पंचशिलाचा, भगवान बुद्धांच्या पंचशिलाची हत्या केली लोकांना, आपल्याच लोकांनी, इथल्याच लोकांनी. समजलं का? तर आज ही परंपरा चालू आहे आणि आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे दिवसेंदिवस आपण माणूस बनत नाही चाललेला आहो. बुद्धाच्या पंचशिलाला ते RSS चे लोक तर खतम करतच आहे, जाणीवपूर्वक असे सण निर्माण करून, होळीच्या दिवशी, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी असे प्रतिक्रांतीचे सण करून, पण आपणही लोक त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर खरे हत्यारे लोक, हत्यारे म्हणजे काय? मी आता 14 एप्रिलला व्हिडिओ बनवणारच आहो. 12 महिने बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करतात लोक. म्हणजे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा फॉलो करत नाही, बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध धम्म फॉलो करत नाही, बाबासाहेबांच्या एकाही विचाराचं पालन करत नाही. 12 महिने बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करतात लोक, आणि तो विचाराची हत्या करून आम्ही 12 महिने बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करतो, त्याच्यावर चालणार नाही. आणि मग त्या विचाराची, बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करून बाबासाहेबांचा 14 एप्रिल आनंद दिवस आम्ही साजरा करू. मी तर माझं वैयक्तिक मत आहे, मी सांगतो, 14 एप्रिल करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करून साजरा करत असलेला तो दिवसच आहे. लक्षात घ्या, माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करून आनंद साजरा करणं 14 एप्रिलला कितपत योग्य आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण दिवसेंदिवस आपली माणुसकी ढळत आहे. लक्षात घ्या ना, आपल्यामध्ये माणूस त्यालाच म्हणतात ज्याच्याकडे बुद्धाचं पंचशील आहे. जो बुद्धाच्या पंचशिलाचं आचरण करतो, एकाएकी नाही होत असेल, एक एक पायरीनं तो प्रयत्नबद्ध आहे. तुम्ही आयुष्यभर जरी धम्माच्या सहवासात राहा, आयुष्यभर विहारात जा. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय की आमटीच्या गंजामध्ये किती रात्रंदिवस चम्मच घालून ठेवला, धम्मपदामध्ये आहे. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये काय लिहून आहे? कढीच्या गंजामध्ये रात्रंदिवस जरी तुम्ही चमचा घालून ठेवला तरी त्या आमटीची चव त्या चमच्याला येणार नाही. मासोळी रात्रंदिवस जरी पाण्यामध्ये राहिली तरी त्या मासोळीचा दुर्गंध नष्ट होत नाही. तर तुम्ही किती विहारामध्ये आले, किती शिबिर केले, किती धम्म परिषदला गेले, आणि कितीने तालासुरामध्ये तुम्ही वंदना म्हणली, पण आपल्या जीवनामध्ये आपण जर त्या गोष्टी फॉलोच करू शकलो नाही तर आपल्या त्या वंदनेला अर्थ नाही. वंदना माणसाचं जीवन बदलवण्यासाठी असते, केवळ वाणीनं मनाचं त्याला काहीच अर्थ नाही आहे. मग तुम्ही लांबलचक वंदना घ्या का पंचशील घ्या, पंचशील केवळ वाणीनं म्हणण्यासाठी नाही, ते मनोरंजन नाही आहे, संवेदनशील आहे. पंचशील म्हणजे सिरियस पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की मी फक्त पंचशील तोंडानच घेत आहो, पण काय मी त्या पंचशिलाचं पालन करतो? दिवसभरातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडून पंचशिलाचं पालन होते? तर तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारा, माझ्याकडून एक काही शिलाचं पालन होत नाही, 5ही शिलाचं होत नाही. आता विचारू का तुम्हाला, तुम्ही पंचशिलाचं आज पालन केलं का? तर तुमच्या अजिबात तोंडातून शब्द निघणार नाही आणि हातही वर होणार नाही. कारण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या हातून पंचशिलाचं उल्लंघन होते. फक्त आपण तोंडानं म्हणतो वंदनेनं, पण मात्र तेच चालू आहे. सकाळपासून चहाडी चुगली, निंदा करणं, दारू पिणं, म्हणजे वाईट, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, म्हणून श्रद्धा हे महत्वाची आहे. धम्म माणसाचा म्हणजे धम्म म्हणजे काय? धारेती इति धम्म. भगवान बुद्धाचा धम्म धारेती इति धम्म म्हणजे धम्म हा धारण केला जात असतो आपल्या जीवनामध्ये. एकावेळी होणार नाही, तुम्हाला एकावेळी करायला सांगतही नाही बुद्ध. हळूहळू का असे ना एक एक पायरी आपल्या जीवनामध्ये एक एक शील. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही बुद्धाचं शील पालन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. वंदना म्हणून लाभ नाही होणार. तुमच्या वाणीला थोडस प्रसन्नता होईल. प्रसन्नता समजलं ना? कशी प्रसन्नता? जसं तुम्ही एखादी अत्तर किंवा सेंट मारलं, परफ्यूम मारला तर थोडा वेळ त्याचा दुर्गंध राहते. तशासारखंच बुद्धानं सांगितलंय, वंदना म्हणजे थोड्या वेळासाठी ठीक आहे, आपली वाणी पवित्र होते, चांगली आहे, ते भगवान बुद्धाचे शब्द आहे म्हणून, पण ते जास्त वेळ राहत नाही. आचरणानच मनुष्य, लक्षात घ्या, तो निब्बाण परम सुखाकडे जात असतो आपल्या जीवनामध्ये.
म्हणून आयुष्यभरामध्ये आपल्या जीवनामध्ये हे निब्बाण परम सुखाच्या मार्गाचा याच जीवनामध्ये अनुभव घ्यायचा असेल तर आपण पंचशीलाचं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये एक समस्या बिकट झालेली आहे. आज समाजामध्ये आम्ही लोकांच्या घरी जातो. मी थांबतो हा मुद्दा घेऊन की आज आम्ही समाजाच्या घरी जातो, बौद्ध समाजाच्या घरी जातो, तर हे प्रश्न राहिले नाही. अन्न वस्त्र निवारा ही समस्या राहिली नाही. ही गोष्ट कोणाच्याच घरी नाही, ती पूर्ण झाली आहे आपली. कोणती एकही व्यक्ती म्हणत नाही बौद्ध समाजाचा की आम्हाला कपडा घालायला नाही, आम्हाला कपडे घालायला नाही असं म्हणत नाही. एकही बौद्ध समाजातला माणूस म्हणत नाही की आम्हाला जेवायला अन्न नाही, भरपूर अन्न आहे लोकांच्या घरी. असा एकही बौद्ध समाजाचा माणूस म्हणत नाही की आम्हाला घर राहायला नाही व्यवस्थित. या तीनही गरजा बरोबर व्यवस्थित आहे. पण आज आम्ही जे फिरत असतो एक बिकट समस्या झाली, हसण्याबारीची नाही, मनोरंजनाची अवस्था नाही, म्हणजे गोष्ट नाही मनोरंजनाची गोष्ट. एक बिकट समस्या निर्माण झाली की आज मुलांना मुली भेटणं कठीण आहे आणि मुलींना मुलं भेटणं कठीण आहे. तर आज आम्हाला लोक ते म्हणतात, समस्या निर्माण झाली. मग चांगली मुलगी कोणती, चांगला मुलगा कोणता? तर चांगली मुलगी कोणती, चांगला मुलगा कोणता? तर एकच उपाय आहे त्यासाठी. चांगली मुलगी कायले म्हणायचं? म्हणते जी चांगली मुलगी भेटणं कठीण आहे आणि चांगला मुलगा भेटणं कठीण आहे. तर मग चांगला मुलगा कोणता? तर ज्याच्याकडे बुद्धाचं पंचशील आहे. समजलं का? चांगला मुलगा कोणता? ज्याच्याकडे बुद्धाचं पंचशील आहे, म्हणजे तो बुद्धाच्या पंचशिलाचं आचरण करतो, तो चांगला मुलगा. आणि ज्या मुलीकडे बुद्धाचं पंचशील आहे, बुद्धाच्या पंचशिलाला घेऊन ते जगते, तर ती चांगली मुलगी. झाला, संपला विषय. पण तुमच्या नजरेमध्ये चांगली मुलगी कोणती? नाका डोळ्यानं, केस लय लांब आहे, गोरी गोरीचा आहे, लयच मस्त आहे, दिसायला चांगले. काय करतात ते? समजलं का? तर तुम्ही सुंदर कायले म्हणता? त्या चेहऱ्याले, तिच्या उंचीले, तिच्या गोरेपणाले. पण तिच्याकडे बुद्धाचं पंचशील आहे का नाही म्हणजे पाहतो का आपण? म्हणून लक्षात घ्या, बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि जास्त समस्या वाढणार आहे ते. समजलं का? प्रत्येक गावामध्ये 45 वर्षाचे पोरं पडलेले आहे. पोरी नाही, पोरीचं तर डिमांड आहेच, पण मुलं पडलेले आहे. आणि ही समस्या पुढे जाऊन जास्त वाढणार आहे. आणि मग हे ज्या पोराचं लग्न नाही झालं, पुढे जाऊन समस्या सांगतो, पुढे जाऊन आम्हाला लय त्रास होणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे आणि आम्हाला भंतेजिले. कारण लोक विकारी निघणार आहे. कारण त्याचे आई वडीलच धम्म मार्गाकडे नाही. आजच्या तरुण सुना, तरुण बाया धम्म मार्गाकडे नाही, त्याचे लेकरे कसे निघतील? तसेच ते बंदीला दगडही मारतील काय दिसताना. समजलं का? चाकोई घेऊन धावतील असा होणार आहे का? मग हे या मुलांचं लग्न नाही झाले आणि इच्छा आरएसच्या लोकांना तेच पाहिजे, या मुलाचं लग्न नाही झालं पाहिजे. मग लग्न नाही झाले म्हणजे हे लोक बेरोजगार राहतात. आणि मग हे बेरोजगार पोरं मग पानटपरी पाशी राहतात. पानटपरी पाशी राहता मग ते गांजा ओढतात, सिगारेट ओढतात, बिडी ओढतात, दारू पितात आणि मग ते आई वडिलांना मारहाण करतात. कामाला जाणार नाही, दारू पेन राहतील तर. आणि अशी पिढी त्यांना ब्राह्मणवादी लोकांना तयार करायची आहे. आणि म्हणून हे षडयंत्र चालू आहे. लक्षात घ्या, ब्राह्मणाचे पोरं, मुसलमानाचे पोरं बरोबर त्याले भान आहे. इकडे तिकडे बसत नाही. तुम्हाला इथून निघाले तुम्ही, इथून विहारापासून एकदम पुलगाव पर्यंतच्या रस्त्याने बसणारे लोक बौद्ध समाजाचे टपोरी छपोरी पोरं. पानटपरी, प्रत्येक बुद्ध विहारापाशी पानटपरी आहे. आणि द्या एक नियम असायला पाहिजे, जसा शाळेचा नियम आहे, महाविद्यालयाचा नियम आहे. पण आज आपल्या बौद्ध समाजाची दुर्दशा अशी आहे का नाही? तुम्हाला कुठल्याच मस्जिदीच्या भोवताल तुम्हाला पानटपऱ्या दिसत नाही, कुठल्याच मंदिरापाशी दिसणार नाही. पण आज प्रत्येक बुद्ध विहाराच्या बाजूलाच किंवा समोरच पानटपरी आहे, जिथं पंचशिलाचं बुद्धाचं उल्लंघन आहे. आणि खाणारे लोक कोणते आहे? आपले लोक. लक्षात घ्या, ही खूप मोठी बिकट समस्या आहे. माझी समस्या नाही, सगळीकडे हे दिसत आहे आपल्याला हे चित्र. म्हणून विहाराला विहारासारखंच ठेवा, आहे का नाही? विहाराची पवित्रता विहारासाठीच ठेवा. आणि विहार हे भिक्खूंचेच निवास असते, उपासकाचे नसतात. बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिका लोक, राजे महाराजे विहार बांधून देत होते. आणि बुद्धाच्या काळामध्ये कमिट्या होत्या का? सांगा बरं. विशाखा अध्यक्ष होती, प्रसेनजित राजा उपाध्यक्ष होता. समजलं का? आणि ते सुजाता मग ते सचिव होती. बुद्धाच्या काळामध्ये अध्यक्ष पदक्ष वगैरे काहीच नव्हतं. होतं का मंडळ वगैरे? असं तर सांगा. आता हे बाबासाहेबांच्या संविधानानुसार ते निघालं, आहे का नाही? बरोबर आहे ना? बुद्धाच्या काळामध्ये जे काही राजे महाराजे लोक किंवा सम्राट अशोकाने जे महाविहार महास्तूप बांधून दिले, ते भिक्खू संघाला पाणी सोडून दान करून दिले. आताच्या काळामध्ये हे याच्यावर लिहितात, नावी करून घेतात खसऱ्यावर, सातबाऱ्यावर. पण बुद्धाच्या काळात सातबाराही बुद्धाचाच वय. समजलं का? सातबारा कोणाचा वय? भिक्खू लोकांना ज्या कुट्या बांधून देत होते ना, भगवान बुद्धाने आदेश दिला होता भिक्खूंना, एका भिक्खूनी एक शून्यागार एक कुटी बांधायची. आणि ते कुटी किती बांधायची? एका भिक्खूला राहण्यासाठी किती कुटी लागते?
7x12 ची स्कूटी लागते एका भिक्खूले. आणि जे 7x12 जो बाबासाहेबांनी संविधानात तयार केला ना, हे भगवान बुद्धाचा वय 7x12 आलं का लक्षात तुम्हाला? एका भिक्खूला एक कुटी आहे, म्हणजे एका भिक्खूची एक कुटी, तर एका भिक्खूची कुटी किती जागेवर असावी? 7x12 वर असावी. आणि ते 7x12 वरची जी कुटी आहे त्याला शून्यागार म्हणतात किंवा संघाराम म्हणतात. आणि तिथूनच बाबासाहेबांनी ते 7x12 खसरा म्हणून टाकलेला आहे. आणि म्हणून म्हणता का नाही तुम्ही, तुझ्या नावावर काय 7x12 आहे का हो? 7x12 वर तुझे नाव आहे का हो? तर हे 7x12 कोणाचं आहे? 7x12 नावा, म्हणजे 7x12 ही जागाच भगवान बुद्धाने हे तयार केलेलं आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिका लोक पूर्वाराम नावाचं श्रावस्तीचं बुद्ध विहार, आणि जगातलं पहिलं बुद्ध विहार आहे वेळुवन बुद्ध विहार, दुसरं बुद्ध विहार आहे श्रावस्तीचं ते मुलगंधकुटी महाविहार, जेतवनच म्हणू आपण त्याला. आणि त्याच श्रावस्तीला विशाखा मातेचं पूर्वाराम नावाचं महाविहार. तर त्या काळामध्ये उपासक उपासिका विहार बांधले तर पूर्ण भिक्खू संघाला दान देत होते आणि गाथा म्हणत होते. आता इथे गाथा म्हणता तुम्ही विहाराच्या उद्घाटनाच्या वक्ती. कोणती? म्हणजे चारही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चारही दिशेकडून आलेल्या भिक्खूंनी या ठिकाणी निवास करावा, बोधिज्ञानाचा लाभ करून द्यावा, तिथे या ठिकाणी वर्षावास करावा, अभ्यास करावा. पण काही लोक, मूर्ख लोकांनी काय प्रचार प्रसार केलाय की भिक्खून फक्त वर्षावासच करावा, निघून जावं. म्हणजे मग अजून लोक म्हणते भंतेजी हुशारही नाही म्हणते. अरे भंतेजी लोकांना श्रामणेर असेल तर त्यांना विहारात राहता येते. आणि जो उपसंपादित, आता वर्षावास कोणाचा असते? मी ऐका 5 मिनिटं गोष्ट. वर्षावास कोणाचा असते? श्रामणेराचा नसते. वर्षावास कोणाचा असते? उपसंपदा झालेल्या भंतेचा वर्षावास असते. तर त्यानं वर्षावास करून त्यानं धम्म प्रचाराला गेलं पाहिजे. वर्षावास केला का 3 महिन्याचा 4 महिन्याचा. पण श्रामणेराचा, आणि श्रामणेराचाही नसून एखादी उपसंपादित जरी भिक्खू असेल पण त्याला स्वतःला तपासतो ना, मी समाजामध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो का? आपल्याला आपण समजतो ना मी काय आहो म्हणून, मी योग्य आहो का नाही आहो योग्य. माझ्या समाजामध्ये उद्या उपवास तर नाही होणार ना, लोक मला हसतील तर नाही ना, माझ्यामध्ये ती क्षमता आली का, मी लोकांना तो काही सांगू शकतो का नाही सांगू शकत. जर हे त्याला माहित असते अनुभवाच्या आधार, आणि मग तो जर अभ्यासासाठी थांबत असेल तर उपासक उपासिका म्हणू शकत नाही त्याला. म्हणून तर नालंदाला किती भिक्षू लोक राहायचे? 10,000 भिक्खू शिकत होते का नाही ते, आणि विदेशातले शिकायला येत होते. पण काही टपरी छपरी लोक आपल्या समाजातले आहे ना असा प्रचार करते, भंतेनं चिवर घेतला का प्रचार आले. अरे तसं असते का? प्रशिक्षण असते ना, तुमचा पोरगा शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एकदम काही त्याला डिग्र्या भेटते का? भंतेजीचं हे प्रशिक्षण असते. आणि प्रत्येक भंतेजीचं ते, म्हणजे अशा लोकांनी एक प्रचार प्रसार केला की भंतेजी लोक बस त्यानं चिवर घेतलं का प्रचारालाच गेलं पाहिजे, असं असते का? आणि मग लोकांना म्हणायचं की भंते लिहायला काहीच येत नाही. पण तुम्ही त्यांना वेळ द्या ना, आहे का नाही? ज्याचं त्यालाच माहित राहत असते, लक्षात घ्या. म्हणून विहारावर कोणाची मालकी भगवान बुद्धांच्या काळामध्ये राहत नव्हती. उपासक उपासिका भिक्खू संघाला ते दान करत होते. आता आहे का एकांतरी विहार दान? सांगा भारतामध्ये हे विहार या भिक्खू संघाला दान आहे. कोणाची मालकी आहे? उपासक उपासिकांची मालकी आहे का नाही प्रत्येक ठिकाणी. मग भिक्खू संघावरला ते दानच विहार नाही तर भिक्खू संघ त्या विहारासाठी काही राबेल खपेल का? एखाद्या तरी, आता या भारतामध्ये जेवढे काही विहार आहेत तुम्ही ऐकत आहे आणि माझे उपासकही ऐकत आहे, याच्यामध्ये भारतामध्ये जेवढे काही विहार बांधले उपासकांनी 4-4 मजली 5-5 मजली, तर नागपूरला कितीतरी विहार आहे 4-4 मजली, आणि एकाही विहारामध्ये वर्षावासामध्ये भंतेजीला ठेवत नाही आणि भंतेजीला राहूही देत नाही. समजलं का? मग काय केलं भंतेजीनं, सगळीकडेच भंतेजीनं मस्त 2-2, 4-4 प्लॉट घेतले, त्याच्यावर स्वतःच विहार बांधलं. मग माझी बायको येते, माय लेकरू येते, माय पोरग येते, तुम्ही कोण म्हणणार घरी मी काही करो? मग सांगा बैकवलं कोण? जबाबदार कोण आहे? भंतेजी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात भंतेजीला. मग आमच्या घरी कोण येऊ, आम्ही कसे येऊ, तुम्हाला काय करायचं आहे? समजलं का? आणि तुमच्या विहारात जर राहिलं तर भीतीच आहे का नाही? रक्ताचे नातेवाईक येऊ शकतात का? म्हणून आपल्या समाजामध्ये उपासक उपासिका जबाबदार आहे. आणि त्याच्यामुळेच भिक्खू लोक बघ स्वतःचे मठ बांधतात, स्वतःचे फ्लॅट घेतात, घरं घेतले, आणि स्वतःच्या जेव्हा तो घरी राहायला लागतो तेव्हा हळूहळू त्याचे नातेवाईकही यायला लागतात. नातेवाईकाच्या बरोबर मग त्याचे दोस्त मित्र यायला लागतात, आणि मग तो मोहामध्ये लोभामध्ये पडतो, आणि मग तो आपल्याच समाज बांधवाचा काय करते? मग
अपमान करते आणि धम्माचा प्रचारही करत नाही. मला का करायचं आहे, झालं माझं, असं आहे. आणि म्हणून आपला धम्म मांग येत आहे दिवसेंदिवस. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून आपण जागृत असा आणि काहीतरी आत्मभान ठेवा, हेच मला आजच्या अनुषंगानं सांगायचं आहे. तर या ठिकाणी मी एक मोकळा विषय म्हणून आज घेतलेला आहे. जी सध्या स्थिती आहे आपल्या बुद्ध विहारांची जी समस्या आहे, बुद्ध विहार हे बचत गटाच्या ठिकाण नाही आहे. मी एका ठिकाणी गेलो, त्या विहारामध्ये बालवाडीच आहे. एका बुद्ध विहारामध्ये गेलो का गावले, तिथं ब्युटी पार्लरचा धंदा चालू केलाय. एका बुद्ध विहारामध्ये गेलो, तिथं कापूस भरून होता. एका बुद्ध विहारामध्ये गेलो तर मी वर्धेला बाजूचाच दुकान लागून आहे विहाराच्या बाजूला, तिथं बंद मटेरियल आणून ठेवले एका माणसानं विहाराच्या दरवाजासमोर, त्याच्यावर कुत्रे हागून आहे. लक्षात घ्या. एका माणसाच्या ठिकाणी विहारात गेलो, माझे अनुभव आहे, तिथं बंद किराणा दुकान विहारात आणून भरला. एका माणसानं आपल्या पूर्ण युरिया सुकल्याच्या थैल्या आणून ठेवल्या, आपले नागर फाळ्या आणून ठेवले. एका विहारात बकऱ्या बांधून होत्या. माझा अनुभव आहे एवढ्या वर्षापासून. समजलं का? तर ही विहाराची परिस्थिती, आणि विहार म्हणजे बचत गटाचे ठिकाण नाही आहे, जानवशाचे ठिकाण नाही आहे. ठीक आहे, आपले काही लोक गरीब आहे तर आपण लग्न लावत असतो विहारामध्ये, तर विहार हे मंगल कार्यालय नाही आहे. लक्षात घ्या. तर काही काही लोकांनी बुद्ध विहाराला मंगल कार्यालयच केलं आहे. तिथं मग म्हणजे विहारातला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कोणच येत नाही. विहारात येत नाही, रविवारी येत नाही, पौर्णिमेला येत नाही. समजलं का? आपल्याच विहाराची परिस्थिती आहे ना. दिसते का उपाध्यक्ष कोण तुम्हाला विहारात एक मेणबत्ती घेऊन एखाद्या भिक्खूचा आदर सत्कार करताना दिसते का तुम्हाला? समजलं का तुम्हाला? कधी विहारात काही वस्तू लागते का, फडा लागते का, पाय पुसणी लागते का, काही समस्या आहे का, येते का? येते का? कल्पना करा ना तुम्ही. फक्त आपण नाव ठेवायला आहोत. लक्षात घ्या. म्हणून ही परिस्थिती आहे. भंतेजीला जबाबदार, भंतेजी व्यवस्थितच आहे, तुम्ही चांगले वागत नाही म्हणून भंतेजी चांगले वागत नाही. लक्षात घ्या. त्याला आपणच जबाबदार आहोत. तुम्ही पूर्ण विहार भिक्खूंच्या जर स्वाधीन असते तर आज विहार पुढे गेले असते आणि नालंदा सारखे विद्यापीठ झाले असते. विहाराचेच विद्यापीठ झाले भारतामध्ये. लक्षात घ्या. विहार हे विहारच होते, नालंदा विहारच होतं, ते विद्यापीठामध्ये रूपांतरित झालं आणि भारतामध्ये ते अवस्था चाललेली आहे. पण आज प्रत्येक विहारामध्ये तुम्ही जा, मस्जिदीमध्ये जा, मुसलमानाच्या मस्जिदीच्या मध्ये कधीच लग्न लागत नाही. फक्त 5 वेळा नमाज पडासाठीच ते विहार खुलं होते. आपल्या इकडे तर पाहुणे जरी असेल तर झोपू द्या, त्या तिकडे दारुडे असेल तरी. तुम्ही जा ना, भारतातल्या कुठल्याही मस्जिदीमध्ये जा, मस्जिदीमध्ये लग्न लावल्या जात नाही, चर्च मध्ये लग्न लावल्या जात नाही. पण बुद्ध विहार मात्र मोकळे आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये मग सगळे लोक गंदगी करून ठेवते विहारामध्ये. मग भिक्खू असेल तर तो साफसफाई करते, ज्या नेहमीच्या उपासिका आहे त्या करते, दुसऱ्या तर करतच नाही. तर ही परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळे कलह होत आहे आपल्या समाजामध्ये, आणि दिवसेंदिवस लोकांमध्ये अधोगती आहे. सुधरून नाही राहिले, पुन्हा बिघडत आहे, आणि दिवसेंदिवस जास्त बिघडताना दिसत आहे. तुम्ही आजूबाजूला वातावरण पहा, आहे की नाही. फाल्गुन पौर्णिमेला कचाकच लोकांना कापून कापून खाल्ले, आहे की नाही. पौर्णिमा असून सुद्धा विहारात येत नाही लोक. अशा परिस्थितीमध्ये मला फोन आले, भंतेजी म्हणे फाल्गुन पौर्णिमेला रंगपंचमी आली, एकही लोक विहारात नाहीचे म्हणे. विहार बंद, लाईट बंद विहारातले. हिंदू धर्माच्या संध्याकाळी मस्जिदी खुल्या, आणि हिंदू धर्माच्या तुळशीपाशी तर दिवा लावते, देवापाशी लावते, मंदिरात तिथं लाईटही चालूच राहते. 6 वाजले का मंदिरामध्ये लाईट. इथं खोकला माताचं मंदिर आहे, 6 वाजले का लाईट चालू. समजलं का? आणि आपण तर लाईनीच्या बिलावर नाही बोलतो. समजलं का? त्याची रात्रभर जळत नाही तर ते काही नाही, त्याची श्रद्धा आहे त्याची, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं आज काही काही ठिकाणचे विहाराचे इलेक्ट्रिक बिल द्यायला पण सुद्धा पैसे नाही. धनवान लोक आहे, पैसेवान लोक आहे. पण बुद्धाच्या विहारामध्ये बुद्ध, ज्या बुद्धानं बाबासाहेबांनी आपल्याला, म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला अंधारातून उजेडात आणलं, त्याला एक लाईट उजेड देण्यासाठी सुद्धा काही काही लोकांकडे विहाराचं बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही. लाईन कट केलेले आहे, कलह चालू आहे विहारामध्ये, आणि काही काही लोकांनी विहार राजकारणाचे अड्डेच बनवलेले आहे. धम्माचा प्रचार नाही झाला तरी चालते. आपण मोदीला शिवा देतो, हुकुमशाह आहे म्हणून निवडून तर दिलं, पण त्याने शिवा घालतो. मोदीनं काम नाही केलं तर त्याने शिवा देतो. पण विहारामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष जे काय असेल त्यानं काम नाही केलं तर आपण त्याला नाही बोलायला पाहिजे? बोलायला नाही पाहिजे का? बुद्धाची लोकशाही विहारात असली पाहिजे. तो अध्यक्ष राहो, उपाध्यक्ष राहो, कोणही राहो, का विहाराचा कोणही, जो विहारासाठी वेळ देत नसेल त्याला पदावून हद्दबार केलं पाहिजे. खरं असेल तर सांगा ही गोष्ट. तो म्हणत असेल का अरे पौर्णिमेला या ना, बाबासाहेबांनी सांगितलं बुद्धानं, नाही मला पौर्णिमेला वेळ भेटत नाही. त्यानं म्हणलं का अरे बाबासाहेबांनी सांगितलं दर रविवारी विहारात या, तर त्यानं म्हणलं का मला रविवारी वेळ भेटत नाही. मग तुला रविवारी वेळ भेटत नाही, पौर्णिमेला वेळ भेटत नाही, ग्रंथातही वेळ भेटत नाही, काही चांगल्या कार्यासाठी तुला वेळ भेटत नाही, मग तुला पद कशासाठी पाहिजे? पद कशासाठी पाहिजे?
तर जे लोक गरीब का असते ना, आपण आपल्या समाजामध्ये जसं आपण मोदीला शिवा देतो, कसं मोदीला शिवा देतो, मोदीनं भारत देश अडाणी आणि अंबानीच्या हातात दिला, तर आपल्याही समाजातील लोकांनी आपले बुद्ध विहार अडाणी अंबानीच्या हातामध्ये दिले. कोणते अडाणी अंबानीचे लोक? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे एखाद्या आता पुलगावचं शहर, त्याच्यामध्ये एखादी श्रीमंत माणूस पाहायचा, त्याच्यामध्ये बुद्ध धम्माविषयी बाबासाहेबांविषयी काही श्रद्धा नाही, पण तो पैसेवाला आहे, पैसेवाला आहे तो, तर त्याला अध्यक्ष बनवा. मग दुसरा कोणताही पैसेवाला पा त्याला मग याला उपाध्यक्ष बनवा. पण जो गरीब माणूस शीलवान आहे, नीतिवान आहे, 14 एप्रिलला तेच होते, जो माणूस 12 महिने धम्म प्रचाराचं कार्य करते त्याचा गुणगौरव कोण करत नाही. आणि कोणाचा गुणगौरव करते? ज्यानं बाबासाहेबांच्या जयंतीला, मग तो काँग्रेसचा दलाल राहो का बीजेपीचा राहो का आरएसएसचा राहो, त्याचा सत्कार होते. सांगा धम्म पुढे जाईल का? ज्यानं धम्माचा प्रचार 12 महिन्याचे काम करतो संघटनेसाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, त्याचा 14 एप्रिलला सत्कार होत नाही. आणि ही परिस्थिती आपल्या समाजामध्ये दिवसेंदिवस राहत नाही. इथे बसल्या उपासक उपासिका चांगले आहे, मला माहित आहे, ज्या वेळ देते ना विहारासाठी तर चांगल्याच असते. ज्या असं म्हणतात की मला वेळच नाही आहे, तर ते लोक मारेकरी वय धम्माचे, समजलं का? म्हणून जे लोक गरीब का असते ना, त्याला आपण नियुक्त केलं पाहिजे आणि त्यानं म्हणलं पाहिजे का त्याकडे मला वेळ असेल तर तू दे. म्हणून आपण मोदीनं भारतासाठी काही नाही केलं तर आपण त्याला शिवा घालतो. पण आपल्या मंडळामध्ये विहारामध्ये कोण जर काही आलं नाही आणि जर तिथं हुकुमशाह गाजवत असेल किंवा त्याच्यामध्ये अरेरावी करत असेल, मग ते काही स्वतःचं घर नव्हे, ते सार्वजनिक लोकांची एक एक वीट त्या बुद्ध विहाराला लागलेली असते. समजलं का तुम्हाला? एक एक वीट लागलेली असते, तुमचं ते घर नसते. ते जरी तुम्ही दान दिलं असेल विहाराला तरी तुम्हाला ते दान नाही ठेवता येत असते. मी दिलं म्हणून करत असते का? समजलं का? तुम्ही दान जरी दिलं असेल, तुम्ही म्हणू नाही शकत मी हे दिलं म्हणून, माझ्याकडे अलमारी वय, मा पंखा वय, कूलर वय, मी नाही म्हणू शकत. मी जरी दान दिलं असेल तर दान दिलं ते दिलं. आणि तुम्ही काय दिलं? आपण काय देतो? जे जे काही आपल्याकडे आहे ते कोणामुळे आहे? माझ्या अंगावरची वर कोणामुळे आहे? आणि तुम्हाला तुमच्याकडे जे काही धनसंपत्ती आहे, बंगला जे काय आहे, कोणामुळे आहे? तेरा तुझको अर्पण आहे ना, बाबासाहेबाच बाबासाहेबाला देतो ना आपण, दुसरं काय देतो? तुमचं काही आहे का? होतं का तुमच्याकडे इस्टेट महाल? म्हणून काही काही लोकांना आपल्या धनसंपत्तीचा, आपल्या शेतीचा, आपल्या इस्टेटीचा, आपल्या बँक बॅलन्सचा, माझ्याकडे पैसे आहेत त्याला अहंकार आहे. लक्षात घ्या, पैसे असून चालत नाही. तुमचे लेकरं कशी आहे महत्वाची आहे, तुमचा जावई कसा महत्वाचा आहे ते महत्वाचं आहे. तुमच्याकडे धनसंपत्ती, बँकेतल्या पैशाला काहीच कोण कुत्र चाटत नाही, पण तुमचे लेकरं तुमचा किती सांभाळ करते, तुमची सून, तुमची मुलगी, तुमचे नातेवाईक तुमच्या किती जवळ आहे. ज्याले नातेवाईक नाही तो सगळा भिकारी माणूस समजून घ्या. बुद्धानं सांगितलंय कोणता भिकारी माणूस आहे? ज्याचा नातेवाईकासोबत अजिबात पटत नाही, सगळे नातेवाईक त्याच्यासोबत रुसलेले आहे, एकही धड बोलत नाही, एकाही सोबत त्याचं पटत नाही, एकही नातेवाईक त्याला चांगलं म्हणत नाही, तो माणूस गरीब होय. समजलं का? आणि ज्याच्याकडे धनसंपत्ती नाही पण नातेवाईक भरपूर आहे चहाता वर्गाचा, तो श्रीमंत माणूस आहे. समजलं का? हे बुद्धाचं तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून बुद्ध धम्मामध्ये या हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला माहित नाही झालं पाहिजे, असं आपण केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. एवढंच मला आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.